नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गे. आज आपण पॉझिटिव्ह न्यूज तर्फे दैनिक पंचांग व दैनिक राशी भविष्य तसेच लोकांच्या आग्रहानुसार आपण एक असामान्य असा एक उपाय किंवा ग्रह कसा प्रबळ करावा त्यासाठी आपण एक उपाय बघणार आहोत. तो व्हिडिओच्या शेवटी. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गजाननास वंदन करून तसे दत्त महाराजांना नमन करून व पंचांग व नक्षत्र देवतांना नमन करून आजचं दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग श्री शालिवाहन शक 1947 असून विश्वावसु नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू चालू आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष मास चालू असून शुक्ल पक्ष आजची दिनांक 1/12/2025 असून आजचा वार सोमवार आहे. आज तिथी मोक्षदा एकादशी असून बुध हे बुधाचं जे रेवती हे नक्षत्र आज आहे. तर योग हा व्यतिपात असून वनिश हे दिवाकरण तर विष्टी 19:02 तर त्यानंतर भवकरण हे 29:34 रात्रोकरण आहे. चंद्राचा जर विचार केला तर चंद्र मीन राशीत 23:18 आहे. त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करीत आहे. गुरु हा त्याच्या उच्च अशा कर्क राशीत आहे. आणि आजचा दिनविशेष म्हणाल तर आज मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती आहे. आजच्या शुभ मुहूर्तांचा जर विचार केला तर पहिला जो मुहूर्त येतोय तो येतो अमृत मुहूर्त. तो सकाळी 6:53 ते 8:14. शुभ मुहूर्त येतो 9:34 ते 10:55. चरम मुहूर्त येतो 10:37 ते 14:58. लाभ मुहूर्त येतो 14:58 ते 16:18. अमृत मुहूर्त येतो 16:18 ते 17:39. राहू काळाचा जर विचार केला तर सकाळी 7:30 ते 9 हा राहू काळ आहे. तर शुभ मुहूर्तांच्या कालावधीमध्ये शुभ कार्य करावी, राहू काळात शुभ कार्य वर्ज्य करावे. आता आपण पुढचं हे बघूया की शुभ अंक कोणता आहे. शुभ अंक आहे 1, 4 आणि 6. शुभ रंगाचा विचार केला तर हिरवा, नारंगी आणि पिवळा. जर शुभ रत्नांचा विचार केला तर पाचू आणि ग्रीन ॲव्हेंच्युरियन हे शुभ रत्न आहे. पण शुभ रत्न धारण करण्याच्या आधी कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही निश्चित घ्या. आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्माला आलेलं बाळ हे उत्तम वाक्पटुता असणारे, ज्ञानी तसेच उत्तम असा धाडसी स्वभाव असणारे असेल. वकील, प्राध्यापक या क्षेत्रात काम करणारे ते निश्चित असेल. तर आजचं राशी भविष्य दिनांक 1/12/2025 बघताना आपण प्रथम बघूया मेष राशी. मेष राशीचा जर विचार केला तर आज त्यांना शिक्षणात थोडी प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. संततीच्या बाबतीत त्यांना थोडासा दिलासा मिळणार, कारण विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. बाकी सगळ्यांसाठी दिवस असा छान असाच आहे. वृषभ राशीचा जर विचार केला तर वाहन चालवताना थोडीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आरोग्य त्यांचं सामान्य राहील, पण कामात त्यांचा आज उत्साह हा नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आपल्या हातून उत्तम अशी कार्य आज घडणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर वास्तू संबंधातील त्यांची जी कामे आहेत त्यासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. विवाहाविषयक जर काही प्रस्ताव आले असतील, त्या संदर्भात जर काही चर्चा चालू असतील मध्यस्थांमार्फत किंवा एकमेका मुलामुलींची, तर आज त्यांचे सकारात्मक संवाद होऊन त्याला थोडीशी पुढे चालना मिळू शकते. कर्क राशीचा विचार केला तर आज त्यांना थोडीशी आर्थिक स्थिरता लाभेल. आरोग्याची त्यांनी थोडीशी काळजी करावी. बाकीचा दिवस सगळ्यासाठी अतिशय उत्तम असा आहे कर्क राशीच्या लोकांना. सिंह राशीचा विचार केला तर विवाह विषयात आज त्यांची प्रगती होऊ शकते. आरोग्य त्यांचं जे काही थोडंफार बिघडलं असेल ते सुधारण्याचा आजचा दिवस आहे. वास्तूमध्ये जे काय थोडेफार बदल दुरुस्ती करण्यासाठी आत्ताचा जो कालावधी, आजचा जो दिवस आहे तो त्यांच्यासाठी अतिशय योग्य अशी ती वेळ आहे. कन्या राशीचा जर विचार केला तर त्यांच्या कामाचा वेग वाढेल. नातेसंबंधांमध्ये त्यांच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण किंवा सकारात्मक चर्चा अशी निर्माण होईल. तुळ राशीचा विचार केला तर आज त्यांच्यासाठी वाहन खरेदीचा योग आहे. कामातील लक्ष वाढेल आणि त्यांचे आरोग्य सामान्यच असेल. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर वैवाहिक जीवनात शांततेची गरज आहे. कुठल्या प्रकारचे भांडणं, वादविवादाचे प्रसंग करू नका. असतील तर ते टाळा. बाकी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात अतिशय उत्तम अशी गती आहे. धनु राशीचा विचार केला तर वास्तुविषयक निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासाठी अनुकूल आजचा दिवस आहे. ते तो निर्णय नक्की घेऊ शकता. खरेदी विक्रीचा जर काही योग असेल वास्तू संदर्भात तर तोही तुम्ही त्याचा आज तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्हाला चांगली किंमत देखील मिळू शकते. संतती संदर्भातल्या काही सुवार्ता तुमच्या कानावर येऊ शकतात. त्यासाठी तो दिवस अतिशय आनंदमय आहे. मकर राशीचा विचार केला तर शिक्षणात त्यांचं आज मन स्थिर होणार आहे. विवाह अथवा नाते त्यांचे आज मजबूत करण्यासाठी अतिशय छान असा दिवस आहे. कुंभ राशीचा विचार केला तर वाहनापासून लाभ होणार आहे आणि त्याचबरोबर इतर काही गृह किंवा वास्तू संदर्भातल्या काही दुरुस्ती असतील त्या होण्याचे आजचा थोडासा दिवस आहे. त्याचबरोबर आज व्यवसाय किंवा नोकरी क्षेत्रातल्या लोकांना
काही नवीन प्रस्ताव येण्याचा दिवस आहे, तर काही नवीन तुमच्या समोर प्रोजेक्ट येऊ शकतात, त्याचाही तुम्ही विचार करा आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आणि आनंदाचा असा आहे. मीन राशीचा जर विचार केला तर मीन राशीच्या लोकांनी आज थोडंसं वाणीवर नियंत्रण ठेवा, कोणालाही दुखावू नका, एवढी एकच काळजी घ्या, बाकी दिवस अतिशय छान व सुंदर आहे. आता आपण रोज बघतो त्या पद्धतीने ग्रह कमकुवत असता किंवा ग्रह फळ देत नसता, कुठला उपाय करावा की ज्याने त्या ग्रहाची बलवत्ता वाढेल. तर आज आपण बघणार आहोत शुक्र या ग्रहाबद्दलची माहिती, की कोणता उपाय केल्याने शुक्र हा ग्रह आपला छान होईल किंवा मजबूत होईल किंवा तो चांगली फळं देईल. तर शुक्र म्हणजे काय, की शुक्र म्हणजे तुमच्या लॅविश वस्तू, शुक्र म्हणजे स्त्री सुख किंवा स्त्रियांना दर्शवणारा. तर मग सगळ्यात पहिले आपण बघूया कुमारिका किंवा घरातील स्त्रिया, मग ती आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, आजूबाजूचे कोणी घरात काम करणारी स्त्री असेल, तर यांना तुम्ही कधीही दुखावू नका. जेवढं तुम्ही स्त्रियांना आनंदी ठेवाल तेव्हा तुमच्या कुंडलीतला तुमचा शुक्र हा अतिशय मजबूत होईल आणि तो तुम्हाला उत्तम अशी फळे देईल. पुढचा विचार केला तर दर शुक्रवारी जमेल किंवा दर पौर्णिमेला आपल्या जवळील कुठल्याही प्रकारचं देवी मंदिर असेल किंवा आपलं कुलस्वामिनीचं काही मंदिर आपल्या आजूबाजूला असेल, तर तिथे जाऊन निश्चित तुम्ही ओटी भरण करा. त्यामुळे तुम्हाला निश्चित उत्तम अशी लक्ष्मी, ऐश्वर्य हे प्राप्त होणार आहे. तर हे 2 उपाय निश्चित करा. तुम्हाला शुक्र तुमचा मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि उत्तम अशी फळं मिळतील. मिळाल्यानंतर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात इतरही काही प्रश्न असतील, त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला काही वैयक्तिक मार्गदर्शन देखील देऊ. आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आम्हाला थोडंसं मोटिवेटही करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदैव.